नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप सोळंके, नाथ बाळाजी, छत्रपती संभाजीनगर. तर आपण मुरबाड तालुक्यात आलो आहे माशा या ठिकाणी. तर आपली नाथ कंपनीची भेंडी लागवड केली, तर ते भेंडीचं शेतकऱ्यांकडून मनोगत जाणून घेऊ. नमस्कार दादा. तुमचं नाव सांगा. अनंत धर्मा कालेकर. मोबाईल नंबर 9922408821. तुमचं गाव आणि तालुका सांगा. आमचं गाव डोंगरनावे, तालुका मुरबाड, जिल्हा जिल्हा ठाणे. ठाणे. तुम्ही कोणत्या कंपनीची व्हरायटी लागवड केली? नाथ अमोली प्लस भेंडीचा लागवड केलेली आहे. नाथ कंपनीची अमोली प्लस ही व्हरायटी लागवड केली आहे. तर तुम्हाला व्हरायटीमध्ये वैशिष्ट्य काय वाटतंय? याची उंची फार कमी आहे आणि याच्यामध्ये व्हरायटीमध्ये भेंडीमध्ये दाणा नाही आहे, त्यामुळं चांगली आणि टवटवीत भेंडी दिसते. बरं. आणि तोडायला कशी व्हरायटी? तोडायला एकदम स्मूथ आहे. इतर भेंड्यांच्यापेक्षा ही भेंडी एकदम चांगली क्वालिटीची आहे. बरं. आता तुमच्या आणि तोडण्यामध्ये इतर भेंडी आहेत ते काटे असतात त्याच्यामध्ये, याच्यामध्ये काटे नाही आहेत. मग तोडायला हलके जाते आणि शेतकऱ्याला चांगलं हात वगैरे व्यवस्थित राहतो. बरं बरं. तुम्ही आता 3-4 व्हरायट्या लागवड केल्या आहेत, बरोबर? 3-4 व्हरायट्यांपैकी तुम्हाला कोणती व्हरायटी चांगली वाटली? अमोली प्लसची चांगली वाटली. अमोली प्लस ही व्हरायटी तुम्हाला चांगली वाटली, म्हणजे तुमचं वैशिष्ट्य काय? तोडायला सोपी जाते, कलर चांगला आहे, बरोबर? कलर चांगला आहे. बरं. तर शेतकरी मित्रांनो, बघू इच्छिता तुम्ही पूर्ण प्लॉट दाखवा त्यांना. प्लॉटमध्ये काही व्हायरसचं प्रमाण वगैरे काहीच नाही, आजार कुठलाच करणार नाही. कुठल्याही प्रकारचा आजार नाही, म्हणजे रोगप्रतिकार क्षमता अमोली प्लसमध्ये चांगली. तर आपल्यासोबत संस्कृती ॲग्रोचे संचालक मंगल भाऊ यांचं मशाला दुकान आहे, तर ते इथं आलेत. तर त्यांनी शेतकरी मित्राला ही व्हरायटी सजेस्ट केली होती, त्यांनी दिली तुमच्या एरियामध्ये, मुरबाड एरियामध्ये. तर त्यांच्याकडून पण जाणून घेऊया, त्यांनी स्वतः प्लॉट बघितला. व्हरायटी कशी वाटते, काय वाटतं? मंगल भाऊ, थोडं 2 शब्द सांगा. व्हरायटी तर खूपच छान आहे. मी आदल्या वर्षी इथे त्या ठिकाणी दिली होती 1 किलो. ती शेतकऱ्यांना एवढी आवडली का यावर्षी प्रत्येक शेतकऱ्यांनी ती व्हरायटी लावली आहे. कारण त्या या व्हरायटीचा वैशिष्ट्य असं आहे की हिरवा गर्द एकदम भेंडा का जेणेकरून तो एक्सपोर्ट क्वालिटी होणार आहे. पण आपल्याकडे आता एक्सपोर्ट बंद असल्या कारणाने तो सध्या कॅरेटमध्ये जातोय वाशी मार्केटला, आणि इतर भेंड्यांच्यापेक्षा त्याला 1-2 रुपये खास मार्केट असते. बस मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पुढल्या वर्षी जास्तीत जास्त अमोली प्लसच्या भेंडीच्या सगळ्या शेतकऱ्यांनी लावा. बस. ओके, धन्यवाद.